एटीएम मध्ये पैसे टाकले की सेकंड्स मध्ये स्क्रीनवर काउंटिंग कॅश येतं आणि लगेच परफेक्ट अमाऊंट दिसते. पण मशीनला कसं कळतं की नोट 100ची आहे की 500ची? एटीएम मशीन म्हणजे हायटेक स्कॅनरच असतो. त्याच्या आत ऑप्टिकल सेन्सर आणि मॅग्नेटिक डिटेक्टर्स असतात. नोट आत जात असताना हे सेन्सर त्या नोटचा साईज, थिकनेस, कलर, पॅटर्न आणि काही नोट्समध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक इंक मार्क्स पण ओळखतात. मशीनचा टायनी ब्रेन म्हणजेच मायक्रो प्रोसेसर या सगळ्या डेटाची तुलना करतो ओरिजिनल पॅटर्नशी. मॅच झाला की नोट व्हॅलिड, नसेल तर रिजेक्टेड ट्रे मध्ये फेकला जातो. तसंच नोट्स काउंट करताना छोटे रोलर सेन्सर प्रत्येक नोटचं मुवमेंट डिटेक्ट करतात. म्हणजे 10ची नोट गेली की मशीन म्हणते थांबा, 10 झाले. एटीएम मध्ये पैसे टाकताना तुला कधी रिजेक्टेड नोटचा एक्सपिरियन्स आलाय का? कमेंट मध्ये मला नक्की सांग आणि हा व्हिडिओ शेअर कर, कारण पुढच्या वेळेस एटीएम काउंट करत असेल आणि तुम्ही त्याच्या ब्रेनला ओळखत असाल